चला मैत्रिणींनो, बघा मी ते छान प्रकारे पुरणपोळी ते तयार केलेली आहे आणि झटपट अशी ही पुरणपोळी मी तयार केलेली आहे। तर माझं ही चॅनल आहे पुष्पा पराते, तर माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच मी नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करत राहील। तर बघा मी ते छान प्रकारे ते पुरणपोळी तयार केलेली आहे। आता ही पुरणपोळी मी कशा प्रकारे तयार केलेली आहे तो व्हिडिओच आपल्यासोबत मी शेअर करत आहे, तर नक्की बघा। चला इथे बघा मी इथे पुरण घेतलेलं आहे। आता मी हे 1 वाटी डाळीचं पुरण घेतलेलं आहे आणि इथे छान पाक आलेलं ही पुरण आहे। तर आता ह्या पुरणाची मी पुरणपोळी कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे। तर बघा अगदी सोप्या पद्धतीने ही मी इथे पुरणपोळी इथे बनवणार आहे आणि पटकन अशी ही पुरणपोळी इथे तयार होणार आहे। आणि हे ज्या पुरणपोळ्या आहे ह्या 7 ते 8 पुरणपोळ्या मी पटकन कशा बनवते तर ते तुम्हाला ते सांगणार आहे। तर बघा इथे गॅसचा मी चालू करून घेतलेला आहे। आता मी इथे जे छोटा गोळा करून घेतलेला आहे त्याची मी इथे छोटी पोळी लाटून घेणार आहे आणि यासाठी मी इथे तूपसुद्धा घेतलेलं आहे। तर बघा नंतर बघा इथे मी छोटी पोळी लाटून घेणार आहे आणि ह्या ज्या पोळ्या आहे ह्या छोट्या मी इथे जास्त मोठ्या साईजच्या बनवणार नाही आहे, कारण की जे सगळ्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत ह्या पुरणपोळ्या सगळ्यांना आवडणारी ही जी रेसिपी आहे। तर मी इथे सगळ्यांना खायला यायला हवी यासाठी मी इथे त्या साईज पण खूप एकदम छोटा पण आणि एकदम मोठा पण केलेला नाही आहे। तर बघा मी एक साधारण इथे साईज केलेला आहे आणि ह्या साईजच्या मी इथे पुरणपोळ्या बनवलेल्या आहे। बघा पटकन अशा 7 ते 8 पुरणपोळ्या मी इथे बनवून घेणार आहे आणि सर्वांना आवडणारी ही रेसिपी आहे, कारण की पुरणपोळी म्हणजे सर्वांना आवडणारी वस्तू आहे, रेसिपी आहे। तर मी इथे अशा प्रकारे ही बनवत आहे। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे पुरणपोळ्या आपल्या पटकन अशा ह्या तयार झालेल्या आहेत। तर ह्या ज्या पुरणपोळ्या आपल्याला कशा वाटल्या तर कॉमेंट करून नक्कीच सांगाल। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब ठेवा। धन्यवाद।